कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक तथा ठाणे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सन्माननीय किशोरजी मांडे साहेब यांच्या आशीर्वादामुळे निवडणूक आचारसंहितेमध्ये एक 5000 मीटरचा भूखंड, चौरस मीटरचा भूखंड काही व्यापारी असोसिएशनला, लक्ष्मी मार्केट व्यापारी असोसिएशन जी आहे तिला अतिशय बेकायदेशीररित्या देण्यात आला। आणि हा भूखंड देण्यामागचं कारण नेमकं काय होतं हे अद्याप समजू शकलं नाही। कारण 2009चा ठराव हा आम्ही त्याचं पुनर्जीवित केला किंवा तो आम्ही रिन्युअल केला असं सांगण्यात आलं आणि तो घाईघाईनं म्हणजे आचारसंहिता भंग करत धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न प्रशासकाने केला। यामध्ये पणन संचालक विकासजी रसाळ, त्याच्यामुळे ही सगळी बाब ही व्यापाऱ्यांना न परवडणारी अशामुळे होती की व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी जो ॲम्युनिटी स्पेस ठेवण्यात आलेला आहे, आमचं लोडिंग अनलोडिंग जिथे चालतं, आमचा व्यापार रात्री जवळजवळ 12:30-1 वाजता सुरू होतो। गाड्यांमधून आलेला, परराज्यातून आलेला शेतमाल जो असतो तो आमच्या गाड्यांवर उतरवला जातो। त्याची विक्री झाल्यानंतर तो परत गिराईक आमचं जे असतं, ग्राहक जो असतो तो लोड करून इतरत्र किरकोळ व्यापारासाठी नेत असतो। म्हणजे हा जो काही विषय चालतो ह्यासाठी जी आवश्यक जागा आम्हाला लागते त्या आवश्यक जागेवरच घाला घालण्याचा प्रयत्न प्रशासकानं केला आणि हा निषेधार्थ होता। आणि मुळात एखादा भूखंड एखाद्या संस्थेला देताना जी शासकीय जी काय रचना आहे, जी शासनाची नियमावली आहे, त्याचं कुठेतरी या ठिकाणी पूर्णपणे त्या नियमावलीत केराची टोपली दाखवलेली आहे। कारण कोणताही भूखंड देताना आपल्याला खऱ्या अर्थानं जर एखाद्या संस्थेला भूखंड द्यायचा असेल, एखाद्या सामाजिक संस्थेला एखादा भूखंड द्यायचा असेल तर ई टेंडरिंग प्रोसेस करणं किंवा हरकती सूचना मागवणं, एखाद्या जिल्हा दैनिकामध्ये, तालुका दैनिकामध्ये, राज्य दैनिकामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणं इथपासून या सगळ्या प्रोसेस फॉलो करणं गरजेचं होतं। पण कोणत्याही प्रोसेस फॉलो न करता केवळ एकदम राजेशाही थाटात हा भूखंड देण्यात आला आणि त्याला आमचा कडकडून विरोध होता। आणि त्याच्या निषेधार्थच आज आमच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीपाला घाऊक विक्रेता संघानं 1 दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला। यामध्ये आमचे कांदा बटाटा असोसिएशन असेल, फुल मार्केट असोसिएशन असेल, फळ मार्केट असोसिएशन असेल, त्याचप्रमाणे अन्नधान्य असोसिएशन आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्यातले माथाडी कामगार जे ह्या मार्केटमध्ये काम करतात त्या माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियनने देखील आम्हाला या ठिकाणी बंदला पाठिंबा दिला। आणि खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग जो शहापूर असेल, कल्याण तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, ह्या तालुक्यातून जो शेतकी माल या शेतकरी शेडमध्ये विक्रीसाठी येतो त्या शेतकऱ्यांनी देखील आमच्या बंदला पाठिंबा दिला। अतिशय कडकडीत बंद आम्ही पाळला आणि ह्या प्रशासकीयाच्या मनमानी कारभाराचा आम्ही ह्या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध करतो। कारण कोणताही निर्णय घेताना प्रत्येक घटकाला हे विचारात घेतलं पाहिजे आणि निर्णय हा घाईघाईनं का घेण्यात आला याची चौकशी आता राज्यस्तरावर झाली पाहिजे। आणि त्या चौकशी संदर्भात किंवा त्याला अंतिम स्टे मिळण्यासाठी तो भूखंड या ठिकाणी त्याचं रोख लावण्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयात देखील आता याचिका दाखल केलेली आहे। जनहित याचिकेच्या माध्यमातून देखील आम्हाला त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय न्याय देईल हा संपूर्ण विश्वास व्यापाऱ्यांना आहे। आणि व्यापाऱ्यांनी जी एकजूट आज दाखवलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासातला हा सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात मोठा हा बंद आहे जो आता ह्या ठिकाणी संघटितरित्या आम्ही केला आणि त्याचं यश आपण सगळेजण पाहतोय। मी सदाशिव महादेव टाकळकर या असोसिएशनचा एक सभासद आहे, पहिला अध्यक्ष होतो, आता सभासद आहे। तर आम्ही आज हे बंद जे पुकारलं आहे, कांदा बटाटा मार्केट, फूल मार्केट, फळ मार्केट, जनावर मार्केट, भाजीपाला मार्केट, अन्नधान्य मार्केट, हे लक्ष्मी मार्केट, आम्ही सर्व मार्केट मिळून आम्ही एकजुटीने हा निर्णय घेतला होता। हे आम्ही मेहनत कमी 8 दिवसापासून आम्ही करीत होते आणि ते हेच आम्हाला या 50 नाही या 60 वर्षामध्ये मला वाटतं की पहिलेच आम्हाला असं आम्हाला हे योग्य झालेलं आहे। हा निर्णय एकदम चांगला आलेला आहे। आम्ही हा असा निर्णय का घेतलेला आहे, हे बाजूला जे सर्कसीची जागा होती ती 2009मध्ये यांनी घेतली होती, त्याच्यानंतर यांनी काय केलं त्याच्यावरती ताबा घेतला
ही पडली, हे झालं ते झालं, तर त्याच्या बदली यांना गोविंदवाडीमध्ये जागा दिलेली आहे. 324 जागा यांना करून दिलेले आहे. ते त्यांनी काय घेतले नाही, काही नाही, ते विकले की काय केले भगवान जाणे त्यांना माहिती. आणि आता परत त्याच्यावरून निघाले आणि परत ही प्रशासक म्हणून आपल्या आता ठाणे जिल्ह्याचे प्रशासक आहे, त्यांनी ही जागा त्यांच्या घशामध्ये कोंबलेली आहे. त्याला कशाची मान्यता नाही, काही नाही. 3 का 4 व्यापारी आहे, ही कमीत कमी 400 व्यापारी असन, तर 400 व्यापाऱ्याला प्रशासकनी कमीत कमी विश्वासामध्ये घ्यायला पाहिजे होतं की या जागेचं बाई जागा पडली 4 लोकांसाठी, 400 लोकांचं यांनी नुकसान केलेली आहे. त्याबद्दल आम्ही आज सर्व एक दिवसीय संप एकजुटीने आम्ही बंद केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी सर्व एकजूट झालेले आहे. त्यामुळे इथून पुढे बी कोणतंही काम असो ते प्रशासकाला काय, कृषी मंत्र्याला काय, पणन मंत्र्याला काय, हे सुद्धा माहिती झालं पाहिजे की व्यापारी भाजीपालेवाले ही काय वस्तू आहे म्हणून.